तुळजापूरच्या आरादवाडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। तुळजापूरच्या आरादवाडीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी जी आहे ती स्मशानभूमीमध्ये करण्यात आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस नातेवाईक स्मशानभूमीमध्ये आले त्यावेळेस महिलेची राख जी आहे ती चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार जी आहे ती त्यांच्या निदर्शनास आला। आणि महत्त्वाचं म्हणजे ही प्रकार नेमका कशासाठी आणि कुणी केला ही आणखी समोर येत नाहीये। नातेवाईक आहेत, काय प्रकार घडला होता नेमका, ही घटना कधी घडली? ही घटना आमच्या चुलतीचं निधन परवा दिवशी झालं होतं। आम्ही पाहणी करण्याकरिता आला असता त्यांच्या छातीचे जो वरचा भाग आहे त्याची राख पूर्ण चोरीला गेलेली होती। पूर्ण ते खरडून वगैरे ते काढून घेतलं होतं। म्हणजे डोक्याच्या हाडं जे आहेत, जे गळ्याच्या हाडं आहेत, ती सर्व हाडं साईडला काढून पूर्ण राख चोरीला नेलेली होती आणि ते हाडं आहेत तसे परत डोक्याच्या भागात टाकलेली होती त्यांनी। मग ते कशासाठी नेली, त्यांनी काय केलं, काय त्याचं म्हणजे हे बरोबर नाहीये। या संदर्भात काय तुम्ही तक्रार दिली आहे का? कुठं कशासाठी नेली असेल, काय तुम्हाला माहिती मिळाली का आतापर्यंत? हे आतापर्यंत काय माहिती भेटली नाही। आम्ही इथं आमचे समाजसेवक आहेत पंकज शहाणे, यांच्याद्वारे तक्रार दिली होती, त्यांना दिली होती, त्यांनी ते घेतली त्यांनी आणि त्यांच्या थ्रू पोलीस स्टेशनला पण तक्रार देण्यास आम्ही सांगितलं होतं। त्याच्यावरती नंतर कोणी आलं नाही, बघितलं नाही, काही केलं नाही। अशा घटना घडल्यात का कधी याच्या आधी पण 2 दिवस अगोदर इथं वेताळनगर स्मशानभूमीमध्ये पण अशी घटना घडलेली आहे राख चोरीची। याचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे। म्हणजे राख चोरी होती म्हणजे महिलाचा मृत्यू झाल्यावर होती का पुरुषांचा नेमकं काय? नाही, महिलांचा मृत्यू झाल्यानंतरच राख चोरीला जाते। कारण की महिलांचं कसं असतं, त्यांच्या गळ्यामध्ये कानामध्ये सोनं वगैरे असेल, त्याच्या उद्देशानं घेऊन गेले असतील किंवा दुसरा उद्देश असेल, काही बाणामती करणे वगैरे करायचं असेल तर तो पण उद्देश असू शकतो। त्यासाठी काय बोलू शकत नाही। कशासाठी राख चोरीला गेली ते त्याचा लवकरात लवकर प्रशासनाने हे करावा, शोध घ्यावा, एवढीच विनंती आहे आमची। तुम्ही ज्यावेळेस इथं सकाळी आला त्यावेळेस तुम्हाला नेमकं चित्र काय दिसलं? म्हणजे तुम्हाला कशावरून जाणवलं की चोरीलाच गेली? आल्यानंतर असं पाहिलं की काय झालं, अर्धा पूर्ण भाग जो आहे पूर्ण सपाट, पूर्ण थोडी सुद्धा राख ठेवलेली नव्हती। फक्त जे हाडाचे तुकडे आहेत, जे डोक्याचा हाड जे हे तुकडे आहेत ते पूर्ण फक्त ते राख चोरीला नेऊन तेवढंच त्या ठिकाणी टाकलं होतं। पूर्ण अर्धा भाग रिकामा होता। त्याच्यामुळे आम्हाला शंका आली की राख चोरीला गेली, कोणी तर घेऊन गेले असेल। कारण की आमची जी चुलती आहे सवाशीण आहे। मग समोरच्याचा काय उद्देश असेल ते मी काय जाणू शकत नाही। त्यांनी काय त्यांचं ते चोरी करायचा उद्देश असेल किंवा त्यांचं ते सोनं भेटेल त्याचा उद्देश असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, पण ते आल्यानंतर ते निदर्शनास आलं मला। तुम्ही नातेवाईक आहेत त्यांचे? काय कसं काय पुढं काय केलं, तक्रार वगैरे? तक्रार ती पहिलीच दिली, मोठा भाऊ आहे ती माझा, त्याला सगळं माहिती। अच्छा, तुम्ही कुठले? या सर, काय कधी प्रकार हे सारखं घडते का? हे प्रकार दुसऱ्या वेळेस आहे। एक वरती झाली झोपडपट्टीला, ही दुसरी वेळेस आहे। हे असं घडून ह्याच्या पुढून की प्रशासनाने सगळे घ्यावं की बाबा आपल्या तुळजापुरात या अशा घटना होऊ नये ह्याच्या पुढून, की ह्यांनी कॅमेरे म्हणा ही म्हणा तसं त्यांनी लावावं की बाबा ह्याच्या पुढून होऊ नये की भीतीचे बरं चर्चा काय कशामध्ये? हे आता नेमकं कशा कारण काय, सोनं वगैरे असलं ते सोन्यावर वरचा भाग नेला, तेवढा खाल्ला भाग फुलाय सोन्यामुळे नेला असेल तेवढा। अच्छा, हा, एकंदरीत ही प्रकार जी आहे ती या ठिकाणी अनेक वेळा घडला असं या ठिकाणचे नागरिक सांगतात। आणि ही घटना जी आहे ती दुर्दैवी आणि धक्कादायक आहे, त्याची नोंद घेणं गरजेचं आहे आणि योग्य ती तपास करणं सुद्धा गरजेचं, अशी मागणी नातेवाईक करत आहेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।